की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तलखाने तोडण्याची, ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने जिथं गौमातेची हत्या झाली, आमच्या आईची हत्या झाली, ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूंची फसवेगिरी केलेली आहे. प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश मंडळातील नवयुवकांनी घेतलेली आहेत. ते माझ्या सोबत आहेत. प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेस आघात होतो, मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली. मागच्या गणपतीला तुम्हाला सगळ्याला माहित आहे काय झालं. ज्या भावाच्या बहिणीच्या सुरक्षेसाठी जो दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्याने दुकान तोडली, त्यावेळेस प्रशासनाने कोणते गुन्हे दाखल केले ते सुद्धा स्पष्ट करावं. ते जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडती, हिंदूंनी काय कापून सनी आमच्या एखाद्या पोरानं व्हिडिओ करून सनी ते व्हिडिओ टाकलेला नाही. ज्यानं गौ हत्या केली, ज्यानं आमच्या आईची हत्या केली त्यानं बनवून हा व्हिडिओ टाकलेला आहे. मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडायची का आम्हाला बिघडायची? हिंदूसनं कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला बी आता ठरवावं लागेल. गणेश